नमस्कार, मीराज किचन में तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत डाळ मेथीची भाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। तर सगळ्यात अगोदर आपल्याला मेथी चिरून घ्यायची। मेथी मी एक गड्डी घेतली, स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली। तर मेथी चिरून झाली की आपल्याला तूर डाळ घ्यायची 1 वाटी। तर तूर डाळ आपल्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची। याचं सगळं असं पावडर निघून गेलं पाहिजे। हाताने चोळून व्यवस्थित धुवून घ्यायची डाळ। ते डाळ धुवून झाली की याच्यामध्ये टाकायचं आपल्याला पाणी। आणि बारीक चिरलेली मेथी टाकायची। एकदम थोडीशी हळद टाकायची। झाकण लावून आपल्याला याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरच्या। तुम्ही बघू शकता एकदम मस्त डाळ मेथी शिजली। आता आपण फोडणीची तयारी करू। तर इथं कढई गरम करायला ठेवली। कढईमध्ये टाकायचे 2 पळी तेल। बारीक चिरलेला लसूण टाकायचा आहे। अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे। जिरं टाकायचंय। ते सगळं चांगलं परतून घ्यायचंय। लसूण सोनेरी रंग येईपर्यंत चांगलं परतून घ्यायचंय। याच्यामध्ये 2 लाल मिरची टाकायची। बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। कांदाही चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। आता याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये टाकायचं मिरची पूड, चमचा हळद टाकायची आणि परत त्याच्यामध्ये चांगला मसाला परतून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला डाळ मेथी। थोडंसं पाणी टाकायचंय। चांगली मिक्स करायची आणि एक उकळी काढून घ्यायची। आता याच्यामध्ये टाकायचं आपल्याला चवीपुरतं मीठ। मीठ टाकल्याच्या नंतर अर्धा चमचा आपल्याला याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे। मिक्स करायची भाजी चांगली आणि परत एक उकळी काढून घ्यायची। मस्त आपली गरमागरम डाळ मेथी बनून तयार झाली। एकदम झटपट होती आणि खायला खूप छान लागते। तर गरमागरम भातासोबत ही डाळ मेथी सर्व करायची। एकदा नक्की करून बघा, खूप छान होते। आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।